नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण स्वामी सेवेत आल्यावर होणारे आपल्या आयुष्यात चमत्कारिक बदल नक्की काय घडतात हे आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. बघा, जे सेवेकरी ताई आणि दादा स्वामी सेवेत आहेत त्यांना सांगण्याची काही गरजच नाही. परंतु ज्या लोकांना स्वामी सेवा करण्याची प्रचंड इच्छा आहे आणि त्यांना जर अनुभव पाहिजे असतील तर त्यांनी स्वामी सेवा नक्की करून बघा. तर बघा, सर्वप्रथम स्वामी सेवा म्हणजे नक्की काय? तर बघा, स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे दररोजचे 3 अध्याय पठण करणे, 11 माळी जप करणे, तारक मंत्र म्हणणे आणि स्वामींनी जी सेवा सांगितली आहे म्हणजे बघा त्याच दिशेने आपण वाटचाल करणे. उदाहरणार्थ, एखाद्याचं मन न दुखवता आपण आपले कर्म करत राहावं. मुक्या प्राण्यांचा जीव न घेता जीव लावणं. तसेच तुम्ही जे कोणतं कर्म करता ते कर्म फळाची अपेक्षा न करता करणं आणि नामस्मरण करणं. तर यातलं आपल्याला नक्की काय जमेल? जे काही जमेल ते करत राहावं. तुम्हाला स्वामी सेवा करायला जर वेळ मिळत नसेल तर तुम्ही जे कोणतं काम करता ते तुम्ही नामस्मरण करत केलं तरीसुद्धा चालेल. दररोजचे 3 अध्याय पठण करणं, त्याचबरोबर 11 माळी स्वामींचा जप करणं. जर तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही यूट्यूबला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जरी चालू ठेवला आणि तुम्ही जे कोणतं काम करताय ते करत राहिला तरीसुद्धा तुमच्या कानावर तेच पडणार आहे. किंवा तुम्ही तोंडाने जरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जरी तुम्ही पठण केलं तर तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होणार आहे. आणि बघा, आपला ओरा जी आहे ती पॉझिटिव्ह राहणार आहे. मनात निगेटिव्ह विचार अजिबात येणार नाहीत. आता बघा, स्वामी सेवेत आल्यावर आपल्या आयुष्यात कोणते बदल घडतात? तुम्ही जर मांसाहार करत असाल ना तर मांसाहार करण्याची तुमची जी इच्छा आहे ती कमी होत जाणार आहे. बघा, ज्यावेळेस आपण स्वामी सेवेत येतो त्यावेळेस आपलं मांसाहार करण्याची जी इच्छा आहे ना ती खूप कमी होत जाते. आपण जर आठवड्यातून 3 वेळा जर मांसाहार करत असेल तर आपलं ते प्रमाण आठवड्यातून एकदाच होतं. त्यानंतरनं आठवड्याचं 15 दिवसावर जातं आणि हे प्रमाण खूप खूप कमी होत जातं. आणि बघा, जरी आपली खाण्याची इच्छा झाली तरीसुद्धा आपलं एक मन आपल्याला सांगतं की आपण स्वामी सेवा करतोय, आपण जे खातोय ते चुकीचं खातोय, आपण हे मांसाहार करू नये असं आपलं मन आपल्याला सांगत असतं. त्याचबरोबर आपल्यावर जे येणारे संकट आहे ना ते संकटाचं प्रमाण खूप खूप कमी होत जातं. म्हणजे बघा, येणारं संकट तर आपल्यावर येतच जातं. म्हणजे बघा, जे विधिलिखित आहे आपल्या कर्मानुसार आपल्यावर जी संकट येतात ना ती संकट येत राहतात. परंतु हातावर यायचं ते बोटावर येतं आणि बोटावर यायचं ते नखावरच येऊन निभवतं. म्हणजे संकट येणार नाहीत असं नाही, पण त्या संकटाशी लढण्याची जी शक्ती आहे ना ती स्वामी महाराज आपल्याला देत राहतात. आपल्यावर एखादं संकट आहे किंवा आपल्या मदतीला कुणी नाही, उदाहरणार्थ आपल्याला पैशांची खूप गरज आहे आणि तुम्ही संकटात सापडलाय, आता आपण करणार काय? तर बघा, एखादी व्यक्ती तुम्हाला मदत करण्यासाठी अचानक तयार होते. ज्या व्यक्तीला आपण फोन केला किंवा आपण मेसेज केला, आपण एखाद्याला हातूसने पैसे मागितले, ती व्यक्ती कधीही न देणारी व्यक्ती जर असेल आणि ती अचानक जर आपल्याला मदत करण्यासाठी तयार झाली असेल तर समजून जा की ही स्वामींचीच आपल्यावर कृपा झाली आहे. तसेच तुम्हाला एखादं संकट आलं आहे आणि त्या संकटातून जर तुम्हाला बाहेर पडण्यासाठी कोणताच मार्ग सापडत नाही आणि आता आपण म्हणतो की आता सगळं संपले, आता काहीही खरं नाही, एकदम बघा आपण निराश होऊन जातो, निगेटिव्ह होतो आणि अचानक कुठेतरी आशेची पालवी एखादी फुटते आणि आपलं संकट नाहीसं होतं. एखादी व्यक्ती आपलं संकट नाहीशी करते. आपल्या मनात जी भीती बसलेली आहे ती दूर होते. ज्यावेळेस तुमच्यावर अशी वेळ येते आणि त्यातून तुम्ही अलगद बाहेर पडता त्यावेळेस तुम्ही समजून जा की ही सुद्धा स्वामींचीच कृपा आहे. स्वामी सेवेत आल्यावरनं असे कितीतरी अनुभव आहेत की ते सांगायला सुद्धा कमी पडतात. स्वामी सेवा केल्याने बघा, आपल्या आयुष्यात नवनवीन बदल घडत राहतात. येणारे संकट तर आपल्यावर येतात पण ते लढण्याची आपल्याला प्रचंड शक्ती स्वामी देत असतात. आपल्या घरातलं वातावरण हळूहळू
बदलत जातं. म्हणजे बघा, जे वातावरण आहे आपल्या घरातलं ते वातावरण आपलं हळूहळू नवीन नवीन म्हणजे बघा, रोज काहीतरी आपल्या घरात घडत असतं आणि ज्यावेळेस आपण स्वामी सेवेत येतो ना, त्यावेळेस काय होतं, आपल्या घरात अचानकच नवीन बदल घडायला सुरुवात होते. वातावरण शांत, प्रसन्न राहतं. घरात आल्यानंतरनं खूप आनंद वाटतो. असे बदल आपल्या आयुष्यात घडत असतात. काही वेळेला काय होतं बघा, आपण स्वामी सेवा करायला सुरुवात केली की आपल्या आयुष्यात अचानकच असं बदल घडतात. बदल म्हणजे नक्की काय? तर अचानक आपल्या घरात भांडणाला सुरुवात होते, मन उदास होतं, निगेटिव्ह होतं. तर असं का होतं? आपण ज्यावेळेस स्वामी सेवा करायला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्या मागील जन्मातील, या जन्मातील किंवा त्याच्या आधी जन्मातील जी कोणती पापे आपल्या हातून घडलेली आहेत ती नष्ट होण्यास सुरुवात होते. त्यामुळे सुद्धा हे असं होऊ शकतं. आपल्या डोक्यातील जे वाईट विचार आहेत ते बाहेर पडण्यास सुरुवात होते. त्यामुळे बघा, वादविवाद, कलह होण्यास सुरुवात होते. मग आपण म्हणतो की मी सेवेला बसल्यानंतर घरात अचानक वादविवाद होतात, मुले भांडण करतात, घरातील व्यक्तींची वादविवाद सुरू होतात. म्हणजे अचानक वातावरण शांत असताना हे असं का होतं? तर जी निगेटिव्हिटी आहे, वाईट शक्ती आहे, ते आपल्याला सेवा करू देत नाही. त्यामुळे सुद्धा हे असं होऊ शकतं. पण बघा, थोड्या दिवसानंतरनं तुम्हाला तुमच्यातच बदल घडलेला दिसून येतील. त्यामुळे तुम्ही सर्वांनी स्वामी सेवा नक्की करा. तर असे खूप अनुभव आहे की आपण हे सांगू शकत नाही. म्हणजे बघा, प्रत्येकाला प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळे येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही स्वामी सेवा करून बघा आणि त्याचे अनुभव तुम्ही स्वतः घ्या. तर बघा, केलेली सेवा आपली कधीही वाया जात नाही. एक दिवस असा येतो की तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आणि मग तुम्हाला त्यावेळेस समजेल की आपण जी काही स्वामी सेवा केलेली आहे त्याचं फळ आपल्याला मिळत आहे. दिवसभरात तुम्ही जे कोणतं कर्म करताना, ते करत असताना तुम्ही एकदा जरी मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणलं ना, तर ते त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचतं आणि आपल्या केलेल्या कामाची पोचपावती महाराजांकडे असते. वेळ आली की आपल्याला ते भरभरून देत असतात. त्यामुळे सर्वांनी सेवेत राहा आणि चांगले कर्म करत राहा. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.